मुंबईकरांना भावनिक साथ घालत ठाकरे बंधू पालिका निवडणुकीच्या आधी एकत्र आले। दोघांनीही महायुतीच्या विरोधामध्ये 227 उमेदवार हे मैदानात उतरवले आणि आता सीनियर ठाकरे बंधूंच्या सोबत ज्युनियर ठाकरे देखील महानगरपालिकेच्या रणमैदानामध्ये उतरले आहेत। महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंनी मुंबईकरांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस पाडलाय। आता या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात आज आणखी एका इतिहासाची नोंद झाली। मनसे नेते अमित ठाकरेंनी आयुष्यात पहिल्यांदाच शिवसेना भवनात पाऊल ठेवलं। निमित्त होतं महाविकास आघाडीत एकत्र लढणाऱ्या शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्याचं। प्रचारात कुठल्या मुद्द्यांवर भर द्यायचा आणि मतदारांपुढे कुठले मुद्दे घेऊन जायचे याचं प्रेझेंटेशन दोन्ही ज्युनियर ठाकरेंनी एकत्रितपणे केलं। पहिल्यांदाच शिवसेना भवनात आलेल्या अमित ठाकरेंचं लक्ष समोरच्या भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे गेलं। ते पाहून आदित्य ठाकरेंनी त्यांना त्या घड्याळाचा इतिहास सांगितला। जय महाराष्ट्र। करूया सुरू? कसं वाटतं सगळ्यांना? आणि आत्ता तुम्ही सगळे उमेदवार आहेत। हां, ती आजाची गाडी, ती कॉन्टेस्ट ती इथे ठेवली। तर प्रेझेंटेशन सुरू करण्यापूर्वी अमित ठाकरेंनी विरोधकांना चिमटा काढत मवियाच्या उमेदवारांचे एका खास कारणासाठी आभार मानले। जे आपले तिकडचे जे आपले सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत। तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे, पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही, कुठचाही एबी फॉर्म गिळला नाही, कुठेही शिवीगाळ केली नाही, कुठेही मारामारी केली नाही। सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात। मग वेळ झाली प्रेझेंटेशन सुरू करण्याची। मात्र त्यापूर्वी काही क्षण आदित्य आणि अमित ठाकरेंमध्ये पहिले आपचा एक खेळही रंगला। मॅक्सिमम गोष्टी आदित्यजीच मांडतील। नाही, मी आम्ही मध्ये खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला। शेवटेला पण आम्ही चर्चा नाही, पण मी जसं तुम्हाला घरी बोललो, तुम्हाला जसं समजवता येतं तसं मला करूया, समजवता नाही। हो, दोघं करू। अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्रपणे। मग सुरू झालं प्रेझेंटेशन। ठाकरे बंधूंचा वचननामा प्रसिद्ध व्हायला काही तास उरले असले तरी त्यात कुठल्या गोष्टी असणार याची झलक आजच्या प्रेझेंटेशनमध्ये दिसली। पहिला मुद्दा होता मुंबईतल्या जमिनीचा। आपला महापौर, आपलं सरकार, आपली महानगरपालिका ह्या सर्व प्रॉपर्टीजवर स्वतःच्या इमारती बांधेल आणि त्या इमारतींमध्ये शासनाचे जे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील, BSTचे जे कर्मचारी असतील आणि आपले जे गिरणी कामगार आहेत त्यांना त्या प्रॉपर्टीजवर आपण हक्काचं घर परवडणाऱ्या दरात आपण देणार आहोत। बेसिकली पुढच्या 5 वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जातंय तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या 5 वर्षात 1,00,000 घरं हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत। रोजच्या धकाधकीच्या प्रवासानं वैतागलेल्या मुंबईकरांसाठी बेस्टबाबतचं जुनं धोरण नव्याने राबवणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं। आम्ही ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ही दरवाढ आहे ती तिप्पट केलेली आहे ती रद्द करून भाडं आपलं असेल ते 5 रुपये 5 किलोमीटरसाठी, 10 रुपये 10 किलोमीटरसाठी, 15 रुपये 15 किलोमीटरसाठी आणि 20 रुपये 20 किलोमीटरसाठी फ्लॅट फेअर करून देणार। पण आपण आपल्या सरकारच्या वेळी हात दाखवा बस थांबवा ही योजना आपण विद्यार्थ्यांसाठी आणलेली, ज्यांनी गणवेश घातलेले आहेत। तर ही योजना पुन्हा आणायची महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पीक आवर्समध्ये स्पेशल बस करून त्यांना मोफत त्याच्यावर आपल्याला बसेस द्यायच्या आहेत। त्या विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या लाडकी बहीण योजनेची आठवण व्हावी अशी एक घोषणाही आदित्य ठाकरेंनी केली। ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत। त्यांचं रजिस्ट्रेशन करू। ह्यांच्यासारखं लाडकी बहीण भाऊ असा घोळ नाही घालायचा, आपल्याला आरामात करू आपण। तर गेल्या निवडणुकीत 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी दिल्यानंतर आता ही मर्यादा वाढवण्याचा निर्धारही ठाकरेंनी केलाय। सगळ्या बाजूनी जी आपली मुंबई लुटली जाते, कुठेतरी मुंबईकरांना मोकळा श्वास करांमध्ये पण मिळाला पाहिजे। आपल्या सरकारने जे वचन दिलं होतं उद्धव साहेबांनी ते पूर्ण केलं, ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ करणार होतो। पण मला वाटतं आज आपण ठराव केला पाहिजे इथे की जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्याचा मालमत्ता कर रद्द करून टाकायचा आहे।
तर वैयक्तिक आयुष्यात कॅन्सरचा यशस्वी सामना केलेल्या अमित ठाकरेंनी मुंबईतील कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीबाबत बोलावं अशी खास विनंती आदित्य ठाकरेंनी केली. महानगरपालिकेमार्फत आपण एक कॅन्सरचं रुग्णालय एक चालू केलं पाहिजे. कारण मला कळतं की ह्या आजारातनं जाताना पहिल्या काही दिवसात डिटेक्शन जे आपल्याला लवकर डिटेक्ट करता येतं हा आजार, हे किती महत्त्वाचं असतं आणि ह्याच्याने किती जीव वाचू शकतात. कारण हा देशभर आणि देशभर नाही तर आय थिंक जगभर पसरतोय. मला वाटतं की अशा आंतरराष्ट्रीय दर्जाचं जिकडे अर्ली डिटेक्शन येतं आणि तुम्हाला सगळे तुमचे उपचार केले जातील असं आपण एक रुग्णालय तयार करणार आहोत. हे प्रेझेंटेशन करता करता आदित्य ठाकरेंनी अमृता फडणवीसांनाही एक टोला लगावला. मुंबईत अनेक आता म्युझिक कॉन्सर्ट्स व्हायला लागलेत, स्पोर्ट्स इव्हेंट्स होतात. आत्ता पण मेसी 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 तुम्ही गोंधळ पाहिला असेल तो काय होता. मी गेलो नाही सेल्फी काढायला, पण च्युइंगम खात मी गेलो नाही सेल्फी काढायला, पण च्युइंगम खात. प्रेझेंटेशन संपवता अमित ठाकरेंनी एक भावनिक आवाहन केलं. आता उद्या परवा ह्यांचा जाहीरनामा येईलच की कुठेतरी 1,500 देत आहेत, 2,000 देत आहेत. ह्या कुठच्याही जाहीरनाम्याला बळी पडू नका. हे आपण जे करतोय ते आपल्या पुढच्या पिढीसाठी करतोय. आणि मला वाटतं की कुठेही 1,500-2,000 घेण्यापेक्षा एक उत्तम शहर आपण सोडून गेलो, उत्तम आपल्या मुलामुलींसाठी मैदानं सोडून गेलो, तर कुठेतरी त्यांना पण बरं वाटेल. आज ज्युनियर ठाकरेंनी शिवसेना भवनातून तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना मार्गदर्शन केलं. तर उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याच शिवसेना भवनातून वचननामा जाहीर करणार आहेत. तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात पाऊल ठेवतील. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. सुरुवातीला शिवसेनेचं कार्यालय पर्ल सेंटरच्या 2 खोल्यांमध्ये होतं. तिथंच शिवसेना प्रमुख सर्वांना भेटत असत. शिवसेना भवनाचं समारंभपूर्वक उद्घाटन 19 जून 1977 रोजी झालं. 1993 साली सेना भवनाच्या जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर बॉम्बस्फोट झाला, त्यामुळे सेना भवनाचंही नुकसान झालं. तर 27 जुलै 2006 रोजी नव्या सेना भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे शिवसेना भवनाच्या नव्या इमारतीत राज ठाकरे देखील आयुष्यात पहिल्यांदाच पाऊल ठेवणार आहेत. प्रत्येक शिवसैनिकाचं म्हणजे त्यातल्या त्यात मोठ्या नेत्यापासून ते छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याचं या वास्तूबरोबर एक नातं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये कधी शिवतीर्थावरती काही नेते पोचताना दिसत आहेत, तर कधी मातोश्रीवरती काही नेते पोचताना दिसत आहेत. पण आता थेट अमित ठाकरे आज शिवसेना भवनमध्ये आले, त्यामुळे आता भविष्यामध्ये काही मोठे नेते हे या शिवसेनामध्ये येऊन काही नवीन राजकीय समीकरण पुढे आणतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. आणि यामुळेच आता सैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळतंय. ईशान देशमुखसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.